नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 15 आपण बघत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत मान तालुक्यातील वारुगड येथील अनिल पाडळे महाराज. माथाडी कामगार ते कीर्तनकार असा त्यांचा प्रवास झालेला आहे. खरं तर महाराजांचा हा कसा प्रवास झाला हे आता आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. खरंच प्रवास झाला तुमचा माथाडीमध्ये का तिथून पुढं? माथाडी कामगार म्हणून आम्ही 1990च्या नंतर लागलो. त्यानंतर 19 वर्ष मी माथाडी कामगार म्हणून काम केलं आणि मध्यंतरीच दिल्लीला आम्हाला ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत झाकीमध्ये काम करण्याचा योग आला. कलाकार या रूपात वारकरी 25 वारकऱ्याच्या सोबत काम केलं आणि ते केल्यानंतर आळंदीला आलो आणि आळंदीला आल्यानंतर बरं एक सांगा, आता तुम्ही आळंदीला आलाय म्हणून सांगताय, पण तुम्ही तुळशीची माळ गळ्यात केव्हा घातली? कोणी सांगितली म्हणून घातली का तुम्ही मनानं घातली? कसं रूपांतर झालं माळेचं? नाही, तुळशीची माळ घातली म्हणजे आमचे मेहुणे शिवाजीराव शिंदे त्यांनी अचानकपणे मला सांगितलं, म्हटले येत आहे का आळंदीला कार्तिकी वारी आहे. मी त्या कार्तिकी वारीच्या निमित्ताने ज्यावेळेला कार्तिकी वारीला गेलो त्यावेळेला त्या फाडावरती कीर्तन प्रवचन ऐकले, ते नित्यपाठ हरिपाठ उड्या मारलेले वारकरी पाहिले, मग माळ घातली 1996 साली. 96. भजन भजनाची कशी आवड निर्माण झाली? त्याला कसा वेळ दिला तुम्ही? मुळात माथाडी कामगार म्हणजे जड काम होतं आमचं आणि दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी सुट्टी झाल्यानंतर आम्ही नावड्याला राहिला होतो. म्हणजे कोकण भागामध्ये नावडा येतं आणि कळंबोली इकडं पनवेल तालुक्यामध्ये एक कळंबोली येते. मग संध्याकाळी सुटल्यानंतर तिथं आल्यावर शनिवारी भजन असायचं हनुमान मंदिरात. तर आम्ही सायकलीवर प्रवास करायचो. 6 ते 7 किलोमीटरचं अंतर आहे आणि मग सायकलीवर यायचं. तिथं भजनाला नुसतं बसायचं. आम्हाला भजन म्हणता येत नव्हतं पण ती आवड होती की बाबा ठीक आहे माळ घातली आता आपण भजनात गेलं पाहिजे. मग भजनात जाऊन बसायचं, बसून नुसतं बघत राहायचं आणि त्यांची भजन संपली घरी जायचं. एवढं जवळजवळ 1-2-3 महिने आम्ही ते तसंच केलं. अभंग म्हणायला येत होता का? अजिबात नाही. गवळण वाजवायला काही नाही, काय पेटी वाजवायत नाही, अभंग नाही, काही नाही, टाळ वगैरे काहीच नाही. बसायचं, नुसतं बसायचं, निघून जायचं, ऐकून यायचं. याच्यापर्यंत सांगा की मला काहीच येत नव्हतं तरी पण कसं तुम्हाला म्हणजे गायनाची आवड निर्माण झाली? काय झालं, आमच्यातले जयराम त्या मुकादम म्हणून आमचे मुकादम होते आणि एक सामान्य व्यक्ती पण त्यांना एक वाटायचं की नाही बाबा ही तरुण पिढी आहे थोडीशी भजनामध्ये आली पाहिजे. मग त्यांनी असंच त्या हनुमान मंदिरात म्हटले, नाही तू येऊन बसतोय नुसतं जातोय, असं कर, एक अभंग पाठ कर असं आमच्या मुकादमाने सांगितलं. अभंग पाठ कर म्हटल्यानंतर मी अभंग पाठ केला म्हणजे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ हा अभंग पहिला माझ्या जीवनातला पाठ झालेला अभंग. तो पण तुका म्हणेपर्यंतच, त्याच्या अगोदरचं पाठ झालं तर ते शेवटचं चरण पाठ नव्हतं. मग ते पाठ झालं आम्ही मंदिरात गेलो, पण म्हणायचं कसं हे आलं पाहिजे ना, येत नव्हतं त्या काळात. पहिलं प्रवचन तुमचं कुठे झालं? त्याच कळंबोलीच्या हनुमान मंदिरावर झालं. हनुमान मंदिरावर ज्यावेळेला तिथे 2-3 सप्ते होते आणि त्या 3 सप्त्यामध्ये आमचे जयराम मुकादम म्हटले नाही प्रवचनाला कोणी नाही तर तुम्हाला बसावं लागते. अहो म्हटलं मला काही येत नाही, मी काय बसू? नाही म्हणजे तुला काय येईल ते सांग. आपण सांगायचं काय इथपासून तयारी होती. पण थोडीशी माळ घातल्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण करत होतो, म्हणजे कंटिन्यू सातत्याने ज्ञानेश्वरी वाचत होतो, म्हणतात थोडं नॉलेज यायला लागलं होतं. मग तिथं सुरुवात झाली. अगदी तोडकं मोडकं बोललो पण झाली सुरू. बरं, लोकांनी काय भावना काय व्यक्त केली? त्या काळात खूप आनंदी झाली लोक, कारण आमच्या कळंबोलीत प्रवचनकार कमी होते आणि आम्ही कुठेतरी सुरुवात केलेली, त्यामुळे ती खूप सुंदर आनंदी झाली ती लोक की नाही काय बाबा आपल्यात एखादा प्रवचनकार तयार होतोय, खूप सुंदर. मग आजूबाजूला आम्हाला बोलवायला. कीर्तनाचा पहिला प्रसंग कुठं आला सांगण्याचा? कीर्तनाचा पहिला प्रसंग आला तो जेऊरमध्ये. आमचे गुरुदेव माझे सद्गुरू ज्यांनी मला माळ घातली ते आमचे गुरुदेव पांडुरंग महाराज असाळ
यांनी काय केलं म्हटलं नाही नाही अनिल अनिल कुठं आहे रे त्यावेळेला मला सेवा करण्याचा एक नाद होता म्हणजे छंद होता कुठं एखाद्या परमार्थामध्ये गेलं एखाद्या ठिकाणी गेलं तर त्यांच्यात काय सेवा करता येईल मी विटा उचलत होतो विटा उचलत असताना महाराजांनी सांगितलं ते अनिल कुठे मला कधी ते अनिल म्हणायचं नव्हते माझ्या गुरुनी मला पहिल्यापासून वेडा म्हणायचे आपलं वेड कुठे गेलं त्यावेळेला मी तिथे विटा उचलत होतो मग माझ्याकडे काही मंडळी आली म्हणली गुरुजींनी बोलवले मी तिथून आलो मग गुरुजींनी सांगितलं जा कीर्तन कर पहिलं कीर्तन माझ्या गुरुजींच्या कृपेनं जेऊरमध्ये झालं काय सांगितलं मग काय गुरुनी काय नाही. थाप ठेवली काय सांगतो ते एक किस्सा खूप मोठा आहे मी गुरुजींच्या पुढे ज्यावेळेला उभा राहिलो त्यावेळेला माझे पाय थरथर कापत होते ते आता बोलणार काय आपल्याला तर काहीच जमत नाही भजन तर येत नाही आणि मग कीर्तन करायचं म्हणजे इतकं सोपं आहे का पण गुरुजींनी एक फार मोठा आशीर्वाद दिला गुरुजींनी एक सांगितलं तू जा नुसता उभा राहा कीर्तन करणारी करून घेतील हा माझ्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा आणि अत्यानंदी दिवस असा आहे तो मोठा म्हणजे सर्वात अविस्मरणीय क्षण तुमचा अविस्मरणीय क्षण असा क्षण जीवनात कधीच येणार नाही बरं खरं तर अजून एक प्रश्न आहे कीर्तन म्हटलं का स्वर जुळवावा लागतो आणि स्वर असेल तर मग रंगत कीर्तनात येते आणि महाराजांच्याकडे म्हणजे सांगणाऱ्या महाराजांच्याकडे ते असावं लागतं आता तुमचा स्वर तर खूप सुंदर आहे ते तो तुम्ही मिळवला कसा हा ही एक मोठी गंमतच आहे आमच्या गुरुजींनी काय केलं आम्हाला थोडस कसं म्हणायचं ज्यावेळेला एखादं बालक चालायला शिकतं त्यावेळेला त्या बाळाला जसं पुढे काहीतरी ठेवलं जातं तिथपर्यंत ये तसं आम्हाला त्यांनी कीर्तनाचं नुसतं हे दाखवलं थोडस चुणूक दाखवली त्या कीर्तनाच्या चुणुकीमुळे गायन शिकावं लागलं भजन शिकावं लागलं भजनाच्या ह्याच्यामध्ये परत अध्यात्माकडे वळावं लागलं ते वाचन शिकावं लागलं नुसतं वाचनच नाही तर अनेक अभंगाचा पाटा करावा लागला आता दुसरा प्रश्न पडतो की कीर्तन म्हटलं का अभ्यासाला वेळेचं बंधन असतं हो खर तर शेती आणि हे अभ्यास कसा मेळ घालता त्या 2.5 तासामध्ये आपल्याला गायनाचं थोडस प्रॅक्टिस करणे त्यानंतर वाचनाचं प्रॅक्टिस वाचनानं काय होतं ज्ञानात भर पडते वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी किंवा वाचेल जो कोणी जणी त्याशी लोटांगणी ज्ञान होय मुळा अतिमूर्ख त्या दगडा म्हणजे ज्ञानेश्वरी वाचलं का नाही की ज्ञान हे मुळांना मूळ म्हणजे अतिशय मूळ म्हणजे ते थोडस साधं म्हणा किंवा वेड म्हणा एखादं दगड म्हणा दगड याचा अर्थ दगडासारखं की बाबा त्याला काहीच नाही त्याला सुद्धा ते ज्ञान प्राप्त होतं फक्त वाचावं लागतं वाचन करणं गरजेचं म्हणजे कीर्तन म्हटलं का वाचन आलंच पाहिजे वाचन आलं आता पुढे अजून एक प्रश्न आहे तुम्हाला ते खरं तर तुमच्या वयाची माणसं तुमचे कीर्तन ऐकायला बसलेले आहेत आणि त्यांची एक अपेक्षा असते की आपले अनिल पाडळी महाराज काय सांगतात आम्हाला वेगळं काय सांगतात तर असं काय त्यांच्यासाठी वेगळं पण तुम्ही घेऊन जाता ते सांगायला नाही टोटल ओव्हरऑल कसं होतंय तरुण पिढी वयोवृद्ध लोक मग सर्वांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं तरुणांसाठी वेगळं कीर्तनाच्या माध्यमातून सांगावं लागतं वृद्ध माणसासाठी कारण वृद्ध माणसं ही अनुभवानं वृद्ध झालेली असतात म्हणजे त्यांनी पावसाळा भरपूर काढलेले असतात त्यामुळे त्यांच्या पुढे बसून कीर्तन करणं इतकं सोपं नाही कारण ते अनुभवी लोक असतात मग अनुभवी लोकांच्या पुढे बोलताना अनुभवाचेच बोलावे लागतात म्हणजे तिथं तारुण्यातलं काही बोलून चालत नाही म्हणजे त्यांच्यासारखं कीर्तन करावं लागतं असा एक मुद्दा आहे बरं आता तुम्ही वारी किती वर्ष झाले करताय वारी 9 वर्ष इकडून केले गुरुजींच्या बरोबर आणि आता मी आळंदी ते पंढरपूर 4थं वर्ष आहे 4 वर्ष झाली करतोय वारी वारीतला काय अनुभव आहे का वारीत अनुभवाचं काय बोलायलाच नको वारी ज्यावेळेला आपल्याला वाटतं की आपण थकलोय आपल्याला जाणवतंय की बाबा आता आपण चालू शकत नाही अशा वेळेला जी ऊर्जा निर्माण करून देतात ते माऊली ज्ञानोबा मग ज्ञानोबारायांचं स्मरण करायचं तुकोबारायांचं स्मरण करायचं सकल संतांचं ते संत महात्मे आपल्याला कसं आहे माहितीये का की आपल्याला आता साधना मिळाल्या चालण्यासाठी डांबार आहे चालण्यासाठी चांगले रस्ते आहेत पण माऊली ज्ञानोबा आहे तुकोबार आहे त्यांच्या काळात कुठे रस्ते होते कुठे जेवणाची व्यवस्था होती कुठे काय ते कुठे राहिले असतील आता राहण्याची व्यवस्था तशी चांगली असते त्यामुळं अलीकडचा अनुभव सांगायचं म्हणलं तर आनंदी आहे त्यांच्या काळात थोडस अडचण आता तुम्ही कीर्तनकार आहात प्रवचनकार आहात चांगले
तर ते वाजवतात, पेटी वाजते, जे काय आहे ते भजन ते सगळे तुम्ही वाजवता. पण ही परंपरा म्हणजे बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की बापानंतर मुलगा परंपरा पुढे नेईल का नाही, त्या तुमच्यात मुलगा वगैरे काय संप्रदायामध्ये आहे का? हा, आता त्याला आवड आहे का तशी? हा महत्वाचा प्रश्न आहे. आमची ही 7वी ते 8वी पिढी आहे परमार्थातली. मुळात परमार्थ ही 3रीच पिढी आहे थोडक्यात. पण 7व्या पिढीपासून मागल्या 2-4 पिढ्या आमच्या आहेत त्या शाहिरी मधल्या आहेत. त्यांनी शाहिरी केली. माझे पणजोबा शाहीर होते आणि आजोबाही शाहीर होते. पण शाहिरी करताना आजोबांचा आणि पणजोबांचा निळावंतीचा अभ्यास होता. ते पुढचं काय घडायचं ते अगोदर सांगत होते. मग त्यांच्याकडे बरीच लोक तालुक्यातली जायची. मग अशी महात्मे आमच्या कुटुंबामध्ये जन्माला आली आणि त्यांचा वारसा म्हणून आम्ही कीर्तनकार झालो. आणि आमचा मुलगाही आता पुढं आमची 8वी पिढी मुलगा तोही आता थोडस प्रवचन करायला लागलाय आणि तोही भविष्यामध्ये कीर्तनकार होऊ शकतो असं मला वाटतं. आता एक सांगा, म्हणजे शेवटचाच प्रश्न आहे महाराज तुमच्यासाठी. तुमच्या सगळ्या कुटुंबामध्ये सगळ्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळ आहे त्या का बापल्या एकांच्याच आहे, कसं आहे? हाही महत्वाचा प्रश्न आहे. आमच्या कुटुंबात एकही माणूस असं सापडणार नाही की बिगर माळकरी. सगळे माळकरी आहेत टोटल. म्हणजे आम्ही कुटुंबातली पत्नी असेल, मुलगा असेल, आई असेल, आमची सगळी 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 कुटुंबीय माळकरी आहेत. खर तर माथाडी ते कीर्तनकार असा आपल्याला महाराजांनी प्रवास सांगितलेला आहे. वेगळे अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. मानदेश भूषणला महाराजांनी मुलाखत दिल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांच्या भावी वारकरी संप्रदायाच्या वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या जीवनामध्ये नुकसान होऊ नये, कळलं का? ते जर नुकसान टाळायचं असेल तर संत विचाराशिवाय ते टाळणार नाही. मला